सो स्टुडंट, आता आपल्याला हे 3 प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि आपण आताच बघितलं नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन कसं ठरवायचं. तर आता या 3 इक्वेशनला सॉल्व्ह करायचं, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची आणि त्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की या इक्वेशनच्या रूटचं नेचर कसं आहे. राईट. तर आता ते नेचर ठरवण्यासाठी अगोदर आपल्याला यांच्या एबीसीच्या व्हॅल्यूज लिहावं लागेल. सो ए इक्वल्स टू या इक्वेशन मध्ये आहे 2, बी इक्वल्स टू आहे -5 आणि सी इक्वल्स टू आहे 7. आता काय करायचंय, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू काय होईल बघा, -5 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय सी म्हणजे 7. आता बघा -5 चा स्क्वेअर होतो 25 मायनस 4 टू जा 8 आणि 8 7 जा 56. सो 25 मायनस 56 किती उरते बघा आता आन्सर याचं. तर आता याचं -31 असा आन्सर येते. ठीक आहे. आता -31 आन्सर आल्यानंतर बघा, आता ही व्हॅल्यू झाली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू -31 आणि -31 काय, विच इज लेस दॅन 0 म्हणजे हा 0 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे, 0 पेक्षा लहान आहे -31. सो आता आपलं उत्तर काय येणार, मग नेचर काय असणार याचं, 0 पेक्षा जी संख्या लहान असते, देअरफॉर नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन काय असणार आहे, इज नॉट रियल. याचं नेचर काय आहे, नॉट रियल आहे. कारण ही व्हॅल्यू जी आलेली आहे ही काय, 0 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपण हे डायरेक्टली असं लिहू शकतो. तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह करतात. आता बघू आपला सेकंड प्रॉब्लेम. बघा, सेकंड प्रॉब्लेम मध्ये सुद्धा काय करायचं, एबीसीच्या व्हॅल्यू लिहायच्या. आता ए ची व्हॅल्यू आहे √3, बी ची व्हॅल्यू आहे 2√3 आणि सी ची व्हॅल्यू आहे √3. अशा प्रकारे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय येणार बघा, बी स्क्वेअर म्हणजे 2√3 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू आहे √3 मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू आहे √3. आता बघा उत्तर काय येतं, 2 चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाय या √3 चा स्क्वेअर काय होईल, 3 होऊन जाईल. म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 3 -4 मल्टिप्लाय बाय √3 इंटू √3 3, कारण यांचा स्क्वेअर होतो, स्क्वेअर म्हणजे 3 येऊन जाते. तर बघा 4 3 जा 12 -4 3 जा 12, आन्सर आलं 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. आणि हे जर का 0च्या इक्वल येत असेल तर काय आहे, देअरफॉर नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन काय असणार आहे, इज रियल अँड इक्वल. आलं लक्षात. तर याचं नेचर कसं आहे, रियल अँड इक्वल. आता बघू आपला लास्ट प्रॉब्लेम. लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघा, एबीसीच्या व्हॅल्यू काय, ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 2, सी इक्वल टू -9. अशा 3 व्हॅल्यू आहेत. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय होईल बघा, 2 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय -9. 2 चा स्क्वेअर होतो 4 मायनस, आता मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 4 1 जा 4 आणि 4 9 जा 36. सो 4 + 36 इथे येणार आपला आन्सर 40. आणि हे 40 जे आहे हे 0 पेक्षा मोठा आहे. सो 0 पेक्षा मोठा आहे 40. देअरफॉर यांचं नेचर काय होणार, नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन काय असणार आहे, इज रियल अँड अनइक्वल. आलं लक्षात कसं लिहायचं. आता असं जर इक्वेशन दिलेलं असलं तुम्हाला आणि एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला आलं तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, एबीसीच्या व्हॅल्यू लिहायच्या, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची, त्यानंतर जे पण आन्सर येईल याच्यावरून आपण त्याचं नेचर ठरवू शकतो. 0 पेक्षा लहान असलं तर नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन इज नॉट रियल. 0 जर असलं, परफेक्ट 0 आलं तर विच इज रियल अँड इक्वल, आणि 0 पेक्षा मोठं असेल तर रियल अँड अनइक्वल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करता येतात. आता आलं तुमच्या लक्षात नेचर ऑफ रूट कसं लिहायचं. आता बघू आपले नेक्स्ट प्रॉब्लेम.